श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं स्वागत आहे. स्वामी, माझी ही इच्छा पूर्ण होत नाही आहे. स्वामी, मला खूप त्रास होतो आहे. स्वामी, मी रोज तुमच्याकडे माझ्या आयुष्यातील ज्या पण काही संकट आहेत, ज्या अडीअडचणी आहेत, ते तुम्हाला मी रोज सांगत आहे. स्वामी, मी रोज सेवाही करत आहे, तरी मला फळ का भेटत नाही? असे खूप सारे प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये रोज चाललेले असतात. जेव्हा आपण स्वामींपुढे जातो तेव्हा स्वामींना आपण फक्त हेच म्हणतो, स्वामी, मी एवढं सांगतेय, एवढं बोलतेय, तरी माझ्या मनासारखं का होत नाही? तर त्याचं अजूनही एक कारण आहे, ते म्हणजे आपले प्रारब्धाचे भोग. स्वामी नेहमी सांगतात की जोपर्यंत तुझे प्रारब्धाचे भोग तुझे भोगले जात नाही, तोपर्यंत मीही काही करू शकत नाही. माझेही हात बांधलेले आहे. त्यामुळे माझ्या सर्व स्वामी भक्तांना विनंती आहे की ज्या वेळेस तुम्हाला असं वाटते की मी स्वामी सेवा करत आहे, स्वामींची एवढी पूजा अर्चना करत आहे, आरतीलाही उपस्थित राहत आहे, स्वामी चरित्र करत आहे, तरी पण माझ्या मनासारखं होत नाही आहे, म्हणजे नक्कीच कुठेतरी तुमचे प्रारब्धाचे भोग त्यासाठी आडवे येत आहेत. जोपर्यंत आपले प्रारब्धाचे भोग म्हणजे जे आपण मागच्या जन्मी काही केलेले वाईट कृत्य, वाईट काम असतील, आपले वाईट कर्म असतील, त्याचे फळ ह्या जन्मात आपण भोगल्याशिवाय आपल्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे स्वामींना दोष न देता आपण आपले ह्या जन्मामध्ये कर्म कसे चांगले वाढवू किंवा आपली सेवा करतच राहायचं. स्वामी असेही म्हणतात की तुम्ही जर सेवा केली तर तुम्हाला मेवाही भेटणारच, उशिरा का होईना, पण आपल्याला असा मेवा भेटेल ना ज्याने आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. त्यामुळे कधीही मनाने खचून जायचं नाही, दुःख वाटवून घ्यायचं नाही, किंवा आज आपल्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करत नाही म्हणून स्वामी सेवा बंद करणं हे सुद्धा चुकीचं आहे. कारण प्रारब्धाचे भोग पण आपलेच आहेत आणि ते भोग भोगायचे पण आपल्यालाच आहे. मग दोष स्वामींना का? त्यामुळे स्वामींना दोष न देता आपली आहे ती स्वामी सेवा वाढवत जावी, जेणेकरून आपल्याला जो स्वामींचा मिळणारा मेवा आहे तो अशा प्रसंगी भेटेल ना ज्यावेळेस आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जाईल. श्री स्वामी समर्थ.